25 वर्ष मी काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून मी काम केलं पुणे महानगरपालिकेमध्ये. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष म्हणून शहरामध्ये चांगलं काम केलं. शहराचे अनेक अभियान असतील, उपक्रम असतील, मोर्चे असतील, आंदोलन असतील, लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी काम मी केलं. परंतु आज सकाळी मला कळालं की तुम्हाला उमेदवारी देण्यात येत नाही. मी जागेवरच विचारणा केली की बाबा काय एवढे वर्ष सातत्य घेऊन सुद्धा कोणतेही पद नसताना 2017 पासून कोणतेही पद नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. 24 तास काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जाती मोजून देताय ती व्यक्ती साधारण कधी पार्टीच्या मिटिंगला नाहीये. झूम दे ना. त्याचं नाव आहे मला तर मी सांगू शकत नाहीये. परंतु एखाद्या जो कामच करत नाही आणि शहराध्यक्षाच्या मागं पुढे फिरतो त्याचं एवढंच फक्त काम आहे, त्याला तिकीट दिलं जातं. माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी, युवकांसाठी, क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम असताना सुद्धा मला डावललं गेलं. नेत्यांच्या विरोधामध्ये माझं काहीही म्हणणं नाहीये, परंतु लोकांच्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक 27 मधील नवी पेठ करवतीमधील लोकांसाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. तुम्ही ज्या प्रभागात राहता तिथून हाकेचा